आणि जसा सामना सुरू होईल परत एकदा आवाज या ठिकाणी आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल. तो आवाज असेल खास करून मंचर शहरातील आंबेगाव तालुक्यातील गोड आवाज. तो गोड आवाज म्हणजेच रामदास ढेरंगे सर. थँक्यू. धन्यवाद सर. तत्पूर्वी आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत रासे कडवडी 11 संघाचे संघ मालक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय जुने जाणते लिजंड 40+ चे खेळाडू विशाल भाऊ कड पाटील यांचे शुभागमन होते. आपल्या मनापासून स्वागत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आणि खेड तालुक्याच्या तमाम क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या वतीनं खेड तालुक्याच्या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅचला सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात रामदास ढेरंगे सरांना. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही पाहता खेड तालुका प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दोन दिग्गज संघ आता एकमेकांच्या समोर मैदानाच्या आतमध्ये उभे ठाकले गेले. दोन दिग्गजांचा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोन तुल्यबळ मातब्बर संघ आहेत. खरं तर एका संघाला पहिल्या मॅच मध्ये अगदी निसटत पराभवाला सामोरं जावं लागलेला आहे सुपरस्टार महागाव संघ, तर दुसऱ्या बाजूला रासे कडाचीवाडी टीम प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करू असा घेतलेला निर्णय आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज दाखल होत आहेत. संघाचे आयकॉन नेहाल तुसमत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा. नेहाल तुसमत मावळ तालुक्याला देहुरोड गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. मावळ तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यानं भन्नाट वेगाचा चेंडू पेश केलेला आहे. चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू प्रत्युत्तर कार्तिक यांच्यासाठी टाकलेला चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला. तिथे अमर गोरे पाहायला मिळतात. डॉटबॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आकडे स्थिर आहेत. धावा संख्या जर पाहायला गेली ना तर आतापर्यंत खाता अजून देखील उघडायचं बाकी आहे. पहिले दोनही चेंडू न्याल तू संबंध चांगल्या टप्प्यावरती टाकलेले आहेत आणि तिथे डॉटबॉल येताना पाहायला मिळालेले आहेत. हो, यावेळेचा चेंडू फटका फसलाय. अमर गोरे येत चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि कार्तिक नवलेचा शून्यावरती संपतोय खेळ. विकेट. धापलकावरती तुम्ही पाहता आकडे स्थिर आहेत. कुठल्या प्रकारची धाव नाही. शून्य आकड्यावरती कार्तिक नवले माघारी गेले. त्यांच्या जागेवरती दुसरा नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुठला येईल हे मात्र पाहायचं. खरं तर दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वाचा आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश नवले दाखल होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी शून्य आकड्यावरती पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. बॅटरी उतरली वाटते याची बरं का. कार्तिक नवले आलेत नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मारत गोलंदाज पुन्हा एकदा न्याल तू समाज टुन्नू. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उंचावणे खेळला. क्षेत्ररक्षक होती ते संधी पुन्हा एकदा आली होती परंतु संधी राहून गेले. त्या दरम्यान घेतल्या गेलेल्या 2 धावा आहेत. 2 धावा संख्येनंतर खातं खोलतात. आकाश नवले मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. नेहाल तू समाज मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आतापर्यंत केवळ खर्च केल्यात. 1 विकेट महत्वपूर्ण त्यांना घेतलेली आहे. 2 माथबर दिग्गजांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. हो 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 वेगात वेगात एक्सप्रेस बॉल मैदानाच्या आतमध्ये परफ्यूम डिलिव्हरी. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगातला चेंडू पेश केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये निहाल यांची ईस्टर्नच्या पाठीमागे तुम्ही पाहता शिरू लोहार याला
स्लोवर वन चेंडू तिथे मिडॉटला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, झेल निसटताना पाहायला मिळतोय. आलेली एक धाव आहे. धावसंख्या एकीनं भारतीय स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलं जाईल नेहाल यांचं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना एक विकेट गमावली कार्तिक नवलेच्या स्वरूपामध्ये. केवळ 3 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. तीन धावा खर्च केल्यात. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज मार्ग गोलंदाज संघाचे संघनायक कर्णधार अमर गोरे दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू होता शपल फटका खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात याही षटकाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमर गोरे चाकण शहराला बिलॉंग करणारा, सध्याच्या घडीला याही खेळाडूची चर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अष्टपैलू खेळाडूची यादीमध्ये याही खेळाडूचं नाव अग्रगण्य स्थानावरती घेतलं जातं. आणखीन एक चांगला चेंडू आकाश यांच्यासाठी डॉट बॉल. आकाश नवले यांच्यासाठी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. एका बाजूला तुम्ही पाहता विवेक शेलार आलेत. आतापर्यंत एकही चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. तो नॉट स्ट्राईक एंडवरती मात्र उभा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अमर आकाश यांच्यासाठी. यावेळेचा चेंडू होता चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न हो आणि परतावा लागेल. विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. धावबाच्या स्वरूपामध्ये आकाश नवलेला परतवण्यामध्ये यश. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची टाळी. दुसरा गडी बाद झालेला आहे. जो स्ट्रगल करत होता तो आकाश नवले माघारी गेलाय, तर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज प्रिन्स ऑफ भिवंडी शहराला बिलॉंग करणारा भवेश पवार संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये तर दाखल होतो. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत आणि आता दोन्ही आयकॉन खेळाडूंना इथून पुढे डाव सावरायचा आहे. 3 धावा केवळ धावपल कव्हर आहेत. अमर गोरे डावखुराचे बॅटर. समोरच्या बाजूला विवेक शेलार अष्टपैलू खेळाडू आहेत. स्ट्रायकरवरती पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारचे कामकाज केले जाणार आहे. ओ यावेळेचा चेंडू उडावला, मिड ऑफला क्लिअर केलाय आणि चेंडू पुन्हा एकदा आकाश मार्गाने पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार येतोय 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 9 धावा डबल कवरती लागल्या गेल्यात. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये. 9 या आकड्यावरती स्कोर कडे जाऊन पोहोचलेला आहे.
षटकार आला मैदानाच्या आतमध्ये. जसे विवेक शेला स्ट्राईक एंड वरती आल्याबरोबर एक षटकार त्याने मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेला आहे. 6 धावा तिथे घेतल्या गेल्यात. नऊ धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 विकेट गमावल्यात. सुपरस्टार वाहगाव टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खरं तर ड्युअर डॅचची लढत आहे. इथे पराभूत झाला तर स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. ओहो परत एकदा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा खात चाललाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकारापाठोपाठ चौकार येतो. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धपलकावरती आकडे बदलले. स्कोर कार्ड देखील वाढू लागलेला आहे. धावा संख्या अगदी देखील पुढे जाताना पाहायला मिळते आहे. ओ फुलटा चेंडू त्याच्यावरती आक्रमण समोरच्या दिशेला पाठवून दिलाय. परत एकदा विवेक शेलारचा तडाखा धुमधडाका. षटकार येतोय. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 2 षटकांच्या पॉवर प्लेचा खेळ संपतो. 2 विकेट गमावल्यात. धबलकावरती 19 धावा आल्यात. काय फळातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार यांची पाहायला मिळते. जसे की स्ट्राईक एंडला गेले. उरलेल्या 3 चेंडूचा सामना केला. 2 षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि धबलकावरती आकडे स्थिर आहेत. 19 धावा धबलकावरती लागल्या गेल्या. धावफलकावरती आकडे बदलले. थाकडे वाढतायत. स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचलेला आहे. निहाल तुस्समत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 ला झालेली सुरुवात. हो बाबेशीच्या साडी टाकलेला चेंडू गॅप मधून पाठवून दिलाय. केवळ चेंडूच्या गतीला दिशा दिली आणि तिथे येतोय चौकार. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. स्कोर कार्ड वाढले गेले. धावफलकावरती तुम्ही पाहताय 2 विकेट गमावल्या. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. याही वेळेचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाजाने चेंडू आपल्याच फॉलोतूरमध्ये अडवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खरं वारंवार बदलावही केले जात आहेत. वारंवार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बदललं जात आहे. 23 धावा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खेड तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे. आयोजन कमिटीने घेतलेलं कष्ट. ओहो चेंज ऑफ पेस स्लोवर वन. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आहे. रेफल मागवलेला बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. आता थर्ड पंच आमचे बिझी होतील. तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलेला आहे. वाईट बॉल आहे की नाही यासाठी खरं तर पंचांनी मात्र फेअर चेंडू घोषित केला होता. त्याला मात्र चॅलेंज केलंय. बॅटिंग टीमनं चॅलेंज केलेला आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक जर तुम्ही पाहायला गेलं किरणजी कड, राहुल शेठ पानमंद, संदीपजी रोंदळ सर, नितीनदादा वाडेकर, दत्ताभाऊ शेळवणे, त्याचप्रमाणे सुभाषभाऊ बिरदवडे मध्ये घोषित केलाय. परत एकदा याही वेळेस चा चेंडू डॉट बॉल निर्धाव बाबेशींच्या सडी. आयोजन कमिटी जर पाहिलं तर सुभाषभाऊ बिरदवडे, विश्वासराव निकत, त्याचप्रमाणे बंटी शेठ मांडेकर, निखिलजी घाटे, योगेशजी चव्हाण, दिनेशजी गाडे, सुरजजी देवकर सर, उत्तमजी सावंत सर, समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांच्या संयुक्त विद्यमाने उभा राहिलेला हा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. हो स्विच हिटचा फटकाय आणि चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. 440 चा झटकाय. षटकार येतोय. 7 धावा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकाराला धावसंख्या 29 वरती नक्की जाताना पाहायला मिळते. तसेच आमचे लिजन खेळाडू सचिन बर्गे सर यांना देखील तुम्ही पाहताय की चांगलं आयोजन कमिटीमध्ये त्यांचे सहकार्य राहिलेलं आहे. चांगलं कामकाज त्यांचे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. ओहो परत एकदा हाही चेंडू स्विच हिटचा आणखीन एक मोठा टोलेजंग षटकार येतो साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धपलकावरती 3 षटकांचा खेळ संपतोय. 35 धावा धपलकावरती आलेल्या आहेत. भावेश पवार ज्यांचं हे चांगलं षटक राहिलेलं आहे. खरं तर काही चेंडू निर्धावाले निहालचे, परंतु तदनंतर आक्रमण भावेशनं देखील केलेलं आहे. जसं तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्यांचाही राहिला आहे. माऊली शिंदे गोलंदाजी मार्गामध्ये दाखल झाले. खरं तर त्यांचाही काल बोलबाला तुम्ही पाहिलेला आहे. चांगली गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे. तीच माऊली शिंदे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ओ यावेळेचा चेंडू होता खूप टप्प्याचा, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि आक्रमण सक्सेस होताना पाहायला मिळत आहे. विवेक शेलार यांच्या बॅटमधून आला आणखीन एक दर्जेदार नेत्रदीपक षटकार साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावा संख्या वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचतोय. 41 धावा थपलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती षटकाराला स्वागत केले भव्य दिवस षटकारानं गोलंदाज माऊली शिंदेचं. इथे विवेक शेलारनं कमबॅक करावा लागेल. परत एकदा वुडन खटोला लागोपाठचा दुसरा मोठा बिग हिट षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. बॅक टू बॅक ओळीनं खेळलेले 2 षटकार धावगतीला पुढे घेऊन जात आहेत. 47 धावा विवेक शेलारचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऐकून आहेत प्रभावित करतायत. परत एकदा यावेळेस मात्र फटका फसलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर आहे. आत की बाहेर पुन्हा एकदा थर्ड पंचाकडे निर्णय जो मात्र सोपवला जातोय. झेल तर झाला परंतु सीमा रेषेच्या लगत बाउंड्री लाईन वरती पाय टच झाला आहे की नाही मात्र पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे आणि निर्णय आला षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. लागोपाठचे 3 षटकार संघाचा अर्धशतक कंप्लीट होते. 53 धावा. या आवळीचा चेंडू होता कमबॅक करणारा. चेंडू काहीसा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बराच उशिराने एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. 53 धावा धावपलकावरती आहेत. 53 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय. 53 आकड्यावरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावपलकावरती आकडे स्थिर आहेत. या आवळेचा चेंडू परत एकदा मिड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आकाश मार्गाने चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धापल कबरती तुम्ही पाहता 59 धावा धापल कबरती लागल्या गेल्यात. 59 आकड्यावरती धाव पलक 59 आकड्यावरती धाव संख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
यावेळीचा चेंडू ताब्यात करण्याचा प्रयत्न, गॅप मधनं चेंडू निघालाय, गॅप मोठा आहे आणि सरळ चेंडू चाललाय परत एकदा सीमारेषेच्या पलीकडे, चौकार येतो 4 धावा. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धॉबल कव्हर त्याकडे बदलले, स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळालेला आहे. 63 धावा. पहिल्या 4 षटक, खर तर पहिल्या षटकात केवळ 3 धावा होत्या, तदनंतरच्या षटकामध्ये आलेल्या धावा 2 षटक 19, 3 षटक 35. या षटकात भरपूर धावा आलेल्या आहेत. 28 धावसंख्येचं एक महागडं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. धावा धबल कव्हरती आहेत. गणेश मुंगशे यांना मात्र आणलंय. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाची जबाबदारी दिली त्यांच्या खांद्यावरती. हो, यावेळीचा चेंडू होता शरीरभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. नियर धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओ नंबर 5 ला झालेली सुरुवात आहे. 5वं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. ओहो, यावेळेचा चेंडू थेट यष्ट्यांवरती विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. संघाला लागलेला 3रा धक्का. फलंदाज बाट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. धक्का संघाचा आयकॉन कोसळलाय. भावेश पवारला मात्र परतवण्यामध्ये यश. नवीन फलंदाज नुबाट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार नवले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार नवले आलेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूने विवेक शेलार आतापर्यंत 9 चेंडूचा सामना केलाय. 44 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. अप्रतिम कामगिरी. अर्धशतकाच्या उंबट्यावरती आहेत. 5व्या षटकाला झालेली सुरुवात. 3 विकेट गमावल्या. 63 धावा धबलकावरती. 2 संघ तुल्यबळ आहेत, मातब्बर आहेत आणि दिग्गज संघांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दिग्गज संघांची गाठ पडली आहे. गाठ पडली ठका निमित्त खेड तालुका प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला टप्पा, त्यावरती चेंडू खेळून काढला. एक सिंगल घेतली. एका धावसंख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. 64 धावा डबल कव्हरती पाहायला मिळतात. धावा डबल कव्हरती आहेत. 64 आकड्यावरती धाव फलक. 64 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. 64 धावा डबल कव्हरती लागलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गणेश. 64 धावा धपल कव्हरती आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पुढील होणारे मॅच दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. चला, दोन्ही टीमचे कर्णधार. दोनही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. चांगला चेंडू, वेगातला चेंडू. विवेक शेलार यांच्यासाठी टाकलेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
चला यानंतरची होणारा मॅचचा टॉस कॅप्टन अनिकेत रोडे आणि कॅप्टन सागर दरेकर. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. प्लेइंग 11 द्यायची आहे. स्वप्नील भाऊकर आणि सन्माननीय सचिन भाऊ मस्करे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 64 धावा डबल कवरती यावेळेस चेंडू तालुक्यात खेळण्याचा प्रयत्न तिथे घेतली गेली. वेगातली सिंगल आहे. एका धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये देखील वाढ होती. धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. 65 धावा डबल कवरती लागली आहे. खरं कमबॅक काय असं नाही गोलंदाजांना दाखवलेलं आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धपल कवरती आकडे स्थिर. धावा संख्या स्थिर पाहायला मिळते. धपल कवरती 65 धावा आहेत. षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं जारी आहे. 65 आकड्यावरती धावपलक जाऊन पोहोचलाय. हो यावेळेचा चेंडू ताब्यात करण्याचा प्रयत्न तिथे मात्र टॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहिली आहे गणेश यांची. या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्यात. कमबॅक केलेला आहे. एक महत्वपूर्ण विकेट भावेश पवार यांची विकेट मिळवत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्यात त्या 65 धावा. पाच षटकांचा खेळ संपलाय. 65 धावा डबल कव्हर. त्यात शेवटचा आणि अंतिमचा षटक घेऊन गोलंदाज मार्गवती गोलंदाज संघाचे संघनायक अमर गोरे दाखल होताना पाहायला मिळतात. चला पुढील होणारी मॅच कर्णधार संघनायक अनिकेत रोडे आणि सागर दरेकर. प्लेइंग 11 देण्यासाठी चला कॅप्टन संघनायक चला ताबडतोब. हो यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा विवेक यांच्यासाठी डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. कमबॅक होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॉपल कव्हर त्याकडे स्थिर आहेत. पासष्ट धावा डबल कव्हरती शेवटचा आणि अंतिमचं षटक घेऊन गोलंदाज मारती गोलंदाज समर. यावेळेचा चेंडू परत एकदा चांगल्या टप्प्यावरती परंतु उजव्या बाहेर पंचदंडित करतायत. फाईटच्या स्वरूपामध्ये आलेली धावा आहे. धावा संख्या अवंतरच्या स्वरूपामध्ये वाढ होतीये. 66 धावा डबल कव्हरती. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 66 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्या. 66 आकड्यावरती धावपलक. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा पायावरती आदळलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. याही षटकामध्ये प्रभावित करतायत अमर गोरे. 66 धावा डबल कव्हरती आहे. 66 आकड्यावरती धावपलक. 66 आकड्यावरती धावा संख्या. सहासष्ट धावा डबल कव्हरती आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या बाहेर टाकलाय. ही आली अवांतर धाव. पाठच्या स्वरूपामध्ये आलेली धावा संख्या देखील वाढतीये. स्कोर कार्ड देखील बदलत आहेत. 67 धावा डबल कव्हरती. यावेळेचा चेंडूवर फुल टॉस. त्याला मात्र मिड विकेटला खेळला. गॅप मोठा आहे आणि सरळ चेंडू निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय खणखणी चौकार. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धाबा संख्या देखील भारतीय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. डबल कव्हरती आकडे बदलतात. 71 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 71 आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 71 आकड्यावरती धावा संख्या जाऊन पोहोचती आहे. ओहो यावेळेचा चेंडू थेट एस्ट्यांवरती. विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. विवेक शेलार देखील परततायत. 49 धावा संख्येवरती इथे बाद होताना पाहायला मिळतात.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. 71 धावा डबल कव्हरती आहेत. 4 खड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश नवले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल झालेले आहेत विवेक यांच्या जागेवरती. चांगली गोलंदाजी या षटकात अमर यांची देखील पाहायला मिळते. एक चौकात जरूर आला परंतु त्यांनी कमबॅक केलेला आहे. विकेट घेताना पाहायला मिळालेत. एकाहत्तर धावा डबल कव्हरती आहेत. 71 या आकड्यावरती धावफलक. कव्हरती आहेत. ओहो यावेळेचा छोट्या समोरच्या बाजूला खेळला दिनेश चालेत आले आल्या बरोबर मोठा फटका त्यांच्या मारबंद चौकार येतो. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 75 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 75 या आकड्यावरती स्कोर कार्ड. याही वेळेचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला गेलाय. लॉंगॉनला चेंडू खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न आणि परतावा लागेल. धावबादच्या स्वरूपामध्ये आली विकेट. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते आणि प्रथम बॅटिंग करत असताना सुपरस्टार क्रिकेट क्लब वाघाव संघाने बनवल्या त्या 75 धावा आणि विजयासाठी आव्हान उभं केलंय. 76 धावसंख्येचं लक्ष आहे. क्रिकेट म्हणजे हुकला मध्ये नक्कीच पाहायला मिळते. कंप्लीट होतीये. धावफलक वरती बनवल्यात त्या 76 झाल्यात. विजयासाठी 77 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. त्या सामन्याचा टॉस आपण करतो. दोन्ही संघाचे कॅप्टन जॉन येतात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातो. श्रम स्पोर्ट क्लब संघाचा कॉल असेल. छापा कॉल आणि टॉस झालाय. टॉस जिंकलाय. अनिकेत टॉस जिंकलाय. का निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं.
शतरक्षकांचा निर्णय घेतलाय. तुमच्या समोर एक ताकदवार तगडा संघ आहे. खरं तर त्या संघाला निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागले आणि तुम्ही पहिल्या मॅच मध्ये निसटता विजय मिळवलाय. तर या मॅच मध्ये काय रणनीती आखलेली आहे? रणनीती अशी काही नाहीये. 60-70 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जिंकला तर सुपर 8चा प्रवेश तुमच्यासाठी खुला आहे. दुसऱ्या बाजूला आता सागर आहेत. सागर टॉस पराभूत झाले, टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? आम्ही ठरवलं होतं पहिले बॅटिंगच घ्यायची होती आणि आम्हाला बॅटिंग झाली. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. खरं तर मॅच महत्वाची आहे. पहिल्या मॅच मध्ये निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या मॅच मध्ये काय रणनीती आहे? नक्कीच जास्त रन रेटने जिंकायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मध्ये टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय श्रीराम प्रतिष्ठान स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण या संघानं आणि निर्णय घेतलाय शतरक्षक रुद्र नवखंडनाथ क्रिकेट क्लब पाईट या संघाला त्याने बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित होते. ज्यांनी आपल्याला प्रेक्षक गॅलरीचे सूचने दिले. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय शंभू कड पाटील उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. आदरणीय स्वप्नील दादा कड, सचिन भाऊ मस्कर यांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय कुलदीप भाऊ पडवळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निखिल भाऊ मांडेकर उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणची यानंतर मॅच आहेत. आंबेठाणचे सगळे ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्या संघाचे संघ मालक आपण सर्वसर उपस्थित होतात. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला विनंती केली आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आणखीन एक मॅच आपल्याला पाहायची आहे. त्यानंतर अजून एक मॅच आहे. त्यामुळे प्रत्येक टीमला आमची विनंती आहे थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. मॅचला आपण करतो सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा सुंदर भूषण शिवनेर भूषण मनोज पेल्लेकर सरांना. धन्यवाद रामदास सर, धन्यवाद उत्तम सावंत सर. पहिला डाव या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो संपलाय. बनवले गेल्या त्या 76 धावा 77चा फाटल्या ठिकाणी करायचा आहे. आघाडीची जोडी जर अगदी आपण पाहिली तर PCMCचा कुन्नूर हिरो आहे तो म्हणजे शिरू अर्थात राहुल लोहार. सो सोनार की एक लोहार की. तर दुसऱ्या बाजूने रुद्र अवतार घेऊन मैदानाच्या आतमध्ये रुद्र शिंदे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती जो नेहमी गोलंदाजी करत असताना फलंदाजांवरती करतो वार, त्याचं नाव आहे विवेक शेलार. तो मैदानाच्या आतमध्ये पहिले दोन्ही चिन्ह अगदी आपण पाहिले विवेक शेलारचे जे होते जे खास करून शिरू लोहार याच्यासाठी होते. हे दोन्ही चिन्ह अतिशय सुरेख येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि एक चांगल्या प्रकारची कामगिरी या ठिकाणी सुरुवातीलाच होताना आपल्याला पाहायला मिळाली. ती खास करून शिरू लोहार याच्या विरोधात विवेक शेलार याच्याकडून. गोलवर टाप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय, दूरवरती पाठवलाय, आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आपण पाहतोय रासेगडाची वाडी 11 धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव. यावेळेस अगदी आपण पाहिलं शिरूच्या बॅट मध्ये चेंडू पोहोचतोय परत एकदा कव्हरच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार आलाय. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक
फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. आपण एक निश्चित प्रमाणे अगदी आपण पाहिलं पहिले दोन्ही चेंडू जे होते ते विवेक शेलारचे होते, पुढचे दोन्ही चेंडू शिरू लोहारचे होते. यावेळेस अगदी आपण पाहिलं की आपल्याला चेंडू खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 5 चेंडूमध्ये कोण कोणावरती करतंय वार, एका बाजूला शिरू लोहार तर एका बाजूला विवेक शेलार. हे युद्ध आम्ही पाहिलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूने अगदी आपल्याला पाहायचंय इथे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना रुद्रा शिंदे इथं काय कर्मात करतोय ते पाहिलं खूप मजा येणार आहे. हवेच्याच अगदी कडीला असणार हे मैदान अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्मार्ट विलेज आंबेठाण खेड तालुक्याची आन बान शान असं म्हणतो हरकत नाही. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू होता रुद्रेच्यासाठी, बॅट होती येऊ शकणार नाही, निर्धाव आलाय. षटकाची वेळी समाप्ती, पहिलं षटक संपलं, धावफलक 11. चंद्रशेठ सावंत धन्यवाद डीसी या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठ होते ज्यांचं नुकतं शुभागमन झाले. सुरेश भाऊ शेवकरी युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. आपण आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहात. आपलं आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. नवीन षटकाची सुरुवात अगदी आपण पाहतोय. आता नवीन षटकासाठी कार्तिक नवले कॅप्टन गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला शिरू लोहारला आपण पाहणार आहे. ही मॅच पाहायला मजा आहे. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, या क्रीडांगणावरती या क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. नावच इतकं मोठे या क्रीडांगणाला, त्यामुळे इथं असणारे युद्ध सुद्धा तितक्या ताकदीचे होताना पाहायला मिळणार आहे. कधी माघार घ्यावी लागते, कधी मात्र आक्रमण करावं लागतं. श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये शिवकल्याण इतिहासामध्ये डोकवून आपण पाहिलं तर ह्याच घटना आपण पाहिल्यात ना, त्याचा अभ्यासही आपण निश्चितप्रमाणे केलेला आहे. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय त्यांचं नाव एकदा का डोळ्यासमोर आलं, एकदा का उच्चारलं गेलं की एक प्रकारची स्फूर्ती मिळली जाते. वाईट बॉल आलाय, खराब चेंडू. ही आली का धावसंख्या वाढतीये. स्कोर असेल आता 13 धावा. स्फूर्ती निश्चितप्रमाणे मिळली जाते आणि ही स्फूर्ती मिळवण्यासाठी प्रत्येक जण या मैदानावरती खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू खूप वेगात होता, बॅटवरती येऊ शकणार नाहीये. खूप चांगला चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला, तो रुद्रच्या विरोधात. रुद्र अगदी आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये आघाडीसाठी तर उतरलेला आहे, पण रुद्राकडून जे अपेक्षित आहे ते मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत नाहीये. आपल्याला धावसंख्या अगदी आपण पाहतो स्थिर आहे. स्कोर असेल 13. परत एकदा आपण पाहिलं चेंडू खेळला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला होता पण चेंडू शरीराला लागून पोहोचला गेला मैदानाच्या बाहेर. चेंडू घेतोय सीमारेषेची जी भेट, चौकार आलाय. एकदम ग्रेट. भिडवले साऱ्या गगनात. खराब क्षेत्ररक्षक जोरावरती 17 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत एका चौकाराच्या मदतीने. परत एकदा खुल्या टप्प्याचा चेंडू मिळण्याच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, ती संधी या दरम्यान जी गमवली. एक सिंगल आली, सिंगल जोरपणे दाभरकर धावसंख्या 18 धावा, 18 रन. शेवटचे 26 चेंडू आणि बनवायचे 59 धावा. सामना सहजासहजी जमणार नाहीये. 77चा पाठलाग हा पाठलाग खूप मोठा आहे.
यावेळेस फुलटॉस बनवला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. 4 रन. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. याच चौकाराची रूपाने आपला वेगाने पुढे गेलाय की ना तेरी ना मेरी कुल मिला के स्कोर आप जा पोचाय डबल दुर्री 22 धावा. अजून बनवायचे 55. त्यासाठी चेंडू बाकी राहिले 25 चेंडू 55. हलक्यातून चेंडू अगदी आपण पाहतोय ढकललाय. जबाबदारी शिरू लोअर आपल्या खांद्यावरती घेतोय. स्वतःकडे स्ट्राईक घेतोय एक सिंगलच्या रूपाने. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं ते आता दुसरं आणि धापडकरची धावा संख्या आज जी तारीख आहे तेवढ्याच धावा आहेत. 23 धावा झाल्यात. उर्वरित 24 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 54 धावा. सभा 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता नवीन षटकाची प्रतित सुरुवात होईल आणि गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रतित विवेक शेलारलाच या ठिकाणी जे पाचारण करण्यात येताना पाहायला मिळाले. 4 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 13.50च्या सरासरीने धापलक 54 बनवायचं आहे. म्हणजे अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये 13.5ची सरासरी इथून पुढे राखायची. 13.50 13.50 ही सरासरी राखायची आहे. एक वेळा रन रेट जो आहे यावेळेस अगदी आपण पाहिले फाईन लेगला चुल्ला फक्त दिशे देण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव तर येणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी शिरू लोहार करतोय आणि त्यात त्याला यश पण आले. नजर हटी दुर्घटना घटी. 2 रन आहे. कुल मिला के स्कोर जा पोचाय 25 रन. या 2 धावा शिरू लोहारच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळणार आहे. एक धाव अतिशय महत्वाची. तुम्ही चुका केल्यात म्हणून कॉलबॅकला आले. जे सुपर एटला पोहोचले त्यांच्या चुका झाल्या नाही का? त्यांच्या झाल्या पण कमी प्रमाणात झाल्या. तुमच्या चुका जास्त झाल्यात म्हणून तुम्ही कॉलबॅकच्या राऊंडला खेळताय आणि तुम्हाला त्या चुका आता कमी करायच्या आहेत तर तुम्ही जिंकणार आहात. भन्नाट वेग होता. विवेक शेलार याचा चेंडू शिरो लोहारला समजू शकत नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इथं अगदी आपण पाहतो सातत्याने एक गोष्ट आपण पाहिली असेल की मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वेळा खराब क्षेत्ररक्षणाला सामोरं जावं लागलं. फुलटा चेंडूवरती तिथं षटकारानं चौकारानं गरजेचं होतं. तिथं विकेट येताना पाहायला मिळाली. जिथे झेल सोप्पा होता तो अवघड झाला. जे अवघड होता तो कधी सोप्पा झाला. मगाशी एक वेळेस वाटलं गेलं की हा झेल होईल. तिथं सीमारेषेवरती मात्र क्षेत्ररक्षक उभा होता. षटकार आला. ह्या गोष्टी असतात ज्या आम्ही सातत्याने पाहिल्यात. परत एकदा आपण पाहिले मिड विकेटला चेंडू पोहोचला जाईल. सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक वाढला. धापलकरची धावसंख्या 31 धावा. अजून बनवायचे 46. 31 रन बिना कोई नुकसान पे. रासेकडाची वाडी क्रिकेट क्लब. परत एकदा शॉन्डपूलचा फटका होता. त्या ठिकाणी एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकरची धावसंख्या 32 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 32 रन 32 धावा आहेत. सुंदर वातावरण आहे. या सुंदर वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉस होण्याच्या अगोदर बरीचशी चर्चा चालू होती. पाऊस येईल की काय. वातावरण पावसाचं होतं. डाव्या बाजूला पूर्णपणे काळे कुठे ढग पाहायला मिळत होते. एक मॅच झाली. दुसरी मॅच मात्र सुरू होणारच होती. तेवढ्यात अगदी कळलं गेलं की चाकणला जोरदार पावसाच्या सरी चालू आहेत. पाऊस केव्हा इकडे येऊ शकतो. यावेळेस अगदी आपण पाहिले शॉर्ट फाईन निघाल्या चेंडू अगदी पोहोचला गेला. एक सिंगल इथं आपल्याला पाहायला मिळेल. धापलक धावसंख्या 33. नो बॉल +1 आणि आता मला वाटतं रिव्ह्यू पण घेतलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुपरस्टार वहागाव संघाचा तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतो आपल्याला पाहायचंय. डिसिजन पेंडिंग आहे. अनुभवी पंच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. डिसिजन अजून पेंडिंग आहे. पाहूया निर्णय काय होतोय.
आपण पाहतोय निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणारच आहे आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. त्यामुळे रिव्ह्यू जो घेतला गेला तो सक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. फेअर डिलिव्हरी आहे. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 33 वरती धापलक असूनही आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण आहे 19 चेंडू आणि 44 धावा. यावेळेस इथं अगदी आपण पाहतोय बॅटची कर चेंडू बॅटला ब्रश करत यष्टीरक्षकाला मात्र चेंडू काय हातामध्ये येऊ शकणार नाहीये. चेंडू बसते सीमारेषेवर फरार. 4 रन. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. म्हणजे संपली 30 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरची धावसंख्या 37 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी असणारे 3 पंच जे आहेत अतिशय सुंदररित्या कामकाज करत आहेत. ISPL चे असणारे अंपायर आदरणीय भावेश नायर सर या स्पर्धेसाठी जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. इंडिया कप मध्ये मात्र ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली अशा तऱ्हेने आमचे शुभम गाडे सर या ठिकाणी आपल्या स्पर्धेला जॉईन होताना पाहायला मिळाल्यात. आणि नुकतीच प्रहार प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा जी संपली गेली या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडणारे आदरणीय समीर जोशी सर आपल्या बरोबर निश्चितप्रमाणे जोडले गेले आहेत. 3ही पंचांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करेल. कालपर्यंत अगदी अमर साठे सर सुद्धा जॉईन होताना आपल्याला पाहिले मिळाले होते. सगळ्यांचं कामगिरी अगदी आपण पाहिली. या 3ही पंचांची कामगिरी अमर साठे सरांची कामगिरी या स्पर्धेसाठी उल्लेखनीय होताना आपल्याला जी पाहायला मिळाली. 3 ओव्हर झाल्यात 37 धावा आहेत. 3 ओव्हर अजून 40 बनवायचे आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटने आम्हाला बरंच काही दिलेलं आहे. क्रिकेटने खूप चांगला मित्रपरिवार दिलेला आहे. म्हणजे ज्यांचं एक गोष्ट आवर्जून सांगेल की आयुष्यामध्ये ज्या ज्यावेळेस अडीअडचणी आल्या त्यावेळेस आयुष्यामध्ये धावून येणारा मित्र आम्हाला आयुष्यामध्ये दिला तो या क्रिकेटने आम्हाला दिलेला आहे. आमच्या परिवारावरती कुठलं संकट आलं तर धावून येणारा मित्र म्हणजे माझा क्रिकेटचा मित्र हा आयुष्यामध्ये या क्रिकेटच्या माध्यमातून मला मिळालेला आहे. शॉर्टपिच चेंडू होता खेळला गेला रुद्राच्या बॅट मधून चेंडू स्क्वेअर लागला सीमारेषेचा जवळपास झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा पोहोचला. 4 रन. चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आदरणीय आमचे उमेश अभिमान गायकवाड साहेब फ्रॉम पुणे यांच्या माध्यमातून हे बक्षीस आले. रुद्र जरी ते लागोपाठचे 3 षटकारी खेळत असेल तर मिळणारे तब्बल 1000 रुपये. 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे असणार आहे रुद्र यांच्यासाठी. अभिया प्रथमेश स्पर्धेचा तयार. खोलबट टप्प्याचा चिन्ह अगदी आपण पाहतोय जो टाकला गेला होता क्षेत्ररक्षक चिन्हावरती आलाय. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रुपये धापला पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 42 धावा. अजून 35 बनवायचे आहेत आणि त्यासाठी चेंडू बाकी राहिले ते 16 चेंडू आणि बनवायचे आहेत 35 धावा. सुंदर वातावरण क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांसाठी सुंदर अशा गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हवेच्या नजदीक असणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. लाखोंची बक्षिसं आहेत. 13 पारितोषिकं आहेत प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच यासाठी भरभरून येते. आणि या स्पर्धेमध्ये ISPL गाजवणारा खेळाडू सुद्धा म्हणजे जगत सरकार या स्पर्धेमध्ये आलं. त्यामुळे एक वेगळी पर्वणी आहे. एकाच प्लेअरने मात्र स्पर्धा गाजली का असं अजिबात नाही. इथे अगदी आपण पाहतोय लो फुलटॉस होता खेळलाय समोरच्या बाजूला 4 रन. चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. रूपाने आपण एक वाढला 46 धावा बिन बाद 46 आहे. या 46 पैकी 34 धावा एकट्या शिरू लोहारच्या आहेत. आक्रमण खूप भयानक आहे. गॅप मध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडूला फक्त मिळालेली योग्य दिशा आणि चेंडू करतोय पार सीमारेषा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेत. लागोपाठच्या 2 चौकाराने संघाचा अर्धशतक पूर्ण. पहिल्या विकेटसाठी 50 धावसंख्येची भागीदारी. कडाचेवाडी रासे जबरदस्त कामगिरी करतायत. रासे कडाचेवाडी
मागच्या वर्षी रुद्रने या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. स्थानिक खेळाडू रासे गावाला बिलॉंग करणार. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. VW चे HR आदरणीय निलेची गोजे साहेब, विकासची माळुंकर साहेब यांच्या ठिकाणी शुभाक म्हणून आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. संकेत शेठ मांडेकर आणि संकेत शेठ मोहिते या दोन्ही मांडवरांचे शुभाक म्हणून आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. भावी सरपंच निखिलभाऊ मांडेकर, मायकलचे मांडेकर, शिवमाला ट्रान्सपोर्ट जगुदादा मांडेकर यांचं शुभाक म्हणून आपलं स्वागत आहे. बोरदरा गावचे तंटमुक्तीचे अध्यक्ष मारुती शेठ पडवळ, अशोक शेठ मांडेकर, आदिभाऊ मांडेकर, संकेतभाऊ मांडेकर, दिनेची खोंडगे आणि संकेतदादा मोहिते या सगळ्याच आंबेटांच्या ग्रामस्थांचं शुभाक म्हणून आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. माहिती होतं या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या चाहत्यांना, जे रासे कडाचेवाडी 11 संघाचा चाहता वर्ग आहे त्यांना माहिती आहे, जर इथे चेंडू हरवला तर नवीनच चेंडू आहे. नवीन चेंडूचा काहीतरी मात्र इफेक्ट जाणू शकतो, परिणाम भोगावा लागेल. आणि म्हणून अगदी आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये खास करून इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळाली की बराचसा मित्रपरिवार जो आहे हा चेंडू शोधण्यासाठी गेला, शोधलं, सापडलं आणि तोच मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेस मात्र परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जोरदार फटका. षटकार तर आलाय पण एकदा जोरदार डळ्या शिरू लोहारसाठी. 17 चेंडू नाबाद 50 धावा, अर्धा शतक कंप्लीट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 4 ओव्हर कंप्लीट. धाबरकरची धावा संख्या असेल ती आता 62 धावा आणि आता मॅच बाकी आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. तर ती आहे 62 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अगदी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा हा 6वा फलंदाज प्रीतम बारी. पहिला अर्धशतक 51 धावा. त्यानंतर आकाश अगवलेला आपण पाहिलं अर्धशतक पूर्ण करत असताना 52 धावा 18 चेंडूत. प्रीतम बारी 17 चेंडू 51. त्यानंतर जगत सरकार 17 चेंडू 53. भूषण गोळे 21 चेंडू 52. अनिकेत रोडे आज 17 चेंडू 55. तो शिरू लोहार 17 चेंडू 50. 17 अंकाचं महत्वच कळलं नक्की काय. 17 चेंडूमध्ये 6 फलंदाजांपैकी इथं जर अगदी आपण पाहिलं तर 4 फलंदाजांनी 17 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय आणि स्पर्धेमध्ये एक शतक सुद्धा झालंय. हे शतक पूर्ण करणारा महेश नानगुडे त्याला आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय हवे 2 शतरक्षक आले चेंडूवरती, परंतु त्या दरम्यान अगदी आपण पाहिले तिथे आरामात आलेली एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. धाबरका धावा संख्या असेल आता 63. 10 चेंडू 14 धावा. स्पर्धेमध्ये एक मिडल ओव्हर सुद्धा आली आणि ती आज आली आहे कॉलबॅकच्या राऊंडमध्ये पहिल्याच मॅच मध्ये जी प्रीतम बारीने टाकलेली आहे. लागोपाठचे 3 चौकार खेळणारे 2 प्लेयर आम्ही पाहिलेत, कुलदीप दायबर आणि कुणाल खून. हलक्या तरीची अगदी आपण पाहतोय ढकललाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना 2 धावा. नाबालक 65. 9 चेंडू 12. लागोपाठचे 3 षटकार मारणारे आम्हाला आतापर्यंत 8 खेळाडू पाहायला मिळाले. त्यामध्ये रोहित कराते, कृष्णा गवळे, प्रीतम बारी आहे, महेश नानगोडे, सोमनाथ टेमगिरीला आपण पाहिले, भावेश पवार आहे, जगत सरकार आहे आणि बिगिट आणि चेंडू पोचला गेला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. शाळा व्यसन समितीचे अध्यक्ष
रासे आदरणीय मयूरभाऊ मुंगसे साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस आलेले आहे. शिरू लहार आणि रुद्र शिंदे या दोघांसाठी 500 रुपयाचं बक्षीस या बहारदार खेळीसाठी येताना आपल्याला जे पाहिजे मिळालेले. अजून 6 धावा बनवायच्या बाकी राहिल्यात. नाशिक धावून विकेटचा मारा होता, धाव घेतले गेले नाही. लागोपाठचे 3 षटकार मारणारे जे काही प्लेयर्स आहेत त्या प्लेयर्स मध्ये एकमेव सोमनाथ टेमगिरी आपल्या खेड तालुक्याचा ज्याने लागोपाठचे 3 षटकार खेळलेत. आणि त्या पाठोपाठ जर अगदी आपण पाहिलं तर हे सर्व जे प्लेयर आहेत हे सगळे आयकॉन आहेत. बाकी सोमनाथ टेमगिरे हा एकमेव प्लेयर तालुक्यातला ज्याने लागोपाठचे 3 षटकार खेळलेले. पंचवीस चेंडू आपण पाहतो या ठिकाणी जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोहोचते सी मार्चच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. आता समीकरण बाकी राहिले शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावा. चेंडू 2चा सामन्या दरम्यान बाकी असेल आपल्याला पाहायला मिळतोय. खेड तालुका प्रीमियर लीग दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती आपल्याला ज्या खेळाडूचा बोलबाला आपण मगाशी ज्या नावाची चर्चा करत होतो तो नाव म्हणजेच जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर. जगत सरकार यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक आदरणीय आमचे नितीन तात्या वाडेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे रोहन अण्णा समशेट्टी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आरामात आलेल्या ह्या 2 धावा आणि इथे सामना जिंकलाय तो रासे कडाची वाडी. अभिनंदन. रुद्रसाठी 500 तर शेरू लॉरसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सत्यवान शेडकड पाटील, कुणाल शेडकड पाटील आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचे. कैलासभाऊ निकाड यांचे शुभागमन होते. शिवशाह ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि काल ज्यांचा व्हिडिओ प्रचंड ट्रेनिंगला आलाय संपूर्ण महाराष्ट्रभर